राज्यातील काही भागात उद्या गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला। उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त उष्ण वारे एकत्र येणार असल्यामुळेच वातावरणात बदल झालाय। मनमाडला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। सलग तिसऱ्या दिवशी नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर अचानक आलेल्या पावसानं व्यापाऱ्यांनी खरेदी करून फळ्यावर साठवून ठेवलेला मका भिजलाय। त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं। भंडारा जिल्ह्यात राज्य सरकारनं आधारभूत धानाची खरेदी 31 मार्चपर्यंत वाढवली आहे। 29 फेब्रुवारीला सरकारी धान खरेदी बंद होणार होती, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धानाची खरेदी कमी झाल्यानंच 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पीक हातचं जाण्याची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे शेतकरी गहू, हरभरा, तूर पिकाची विक्री करताना घाई करताना दिसतात। वाशिमच्या शेलू बाजार उपबाजार समितीसमोर मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल घेऊन आलेला दिसतोय। वाशिम बाजार समितीत काल तब्बल 4500 क्विंटल गव्हाची आवक झाली। मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी पीक बहरलंय। अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य प्रकल्पाच्या माध्यमातून मावळमध्ये ज्वारीची लागवड करण्यात आली। आता या पिकांची कापणी अंतिम टप्प्यावर आलेली आहे। त्यामुळे गावागावात शेतकऱ्यांची कापणीची लगबग सुरू आहे। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कुणाला द्यायची यावर बैठकीत चर्चा होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची पहिली यादी 1 किंवा 2 तारखेला जाहीर केली जाणार आहे। राज्यातून या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। शिरूरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आता शिरूरचा दौरा करणार आहेत। 3 मार्चला ते शिरूरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी, हडपसर या सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत। या दौऱ्यात तरी अजित पवारांना उमेदवार सापडतोय का, महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होणार का, याकडे लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे 4 मार्चला मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। मावळ लोकसभेतील 3 मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहेत। पनवेल, कर्जत आणि उरण मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभा होतील, तर पनवेल इथल्या एका कॉलेजचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। भाजप नेते पंकजा मुंडेंची उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे। यानंतर दुपारी 2 वाजता पंकजा मुंडे कांदिवलीच्या भाजप उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयात दाखल होणार आहेत। मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी खासदार आहेत। गोपाळ शेट्टीही पंकजा मुंडेंसोबत उपस्थित असतील। मुंडे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। जागा वाटपासाठी मवियाची यापुढे बैठक होणार नाहीये। वंचित बहुजन आघाडीसह मवियाचं जागा वाटप पार पडलंय। वंचितसह मवियाचे प्रमुख नेते मुंबईतल्या मवियाच्या बैठकीत उपस्थित होते, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार फोनवरून बैठकीत सामील झाले होते। यापुढे एकच बैठक होईल ज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील, असं मवियाकडून स्पष्ट करण्यात आलंय। कल्याण लोकसभेचा आघाडीचा उमेदवार 8 दिवसात ठरेल। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही माहिती दिली आहे। श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटानं विशेष लक्ष केंद्रित केलंय। अंधारेंनी कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यावेळी अंधारेंनी कल्याण लोकसभा लढावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन द्रुतगती महामार्गाला केंद्रीय मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे। यामुळे या दोन्ही शहरांमधील असलेलं अंतर आता कमी होणार आहे। संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठीचा वेळ कमी होणार आहे। याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। नगरच्या अकोलेत हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 200 जणांना विषबाधा झाली। अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा इथे ही घटना घडली आहे। नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता। यावेळी जेवणानंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवू लागला। त्यानंतर 59 लोकांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तुमसर तालुक्यातील रोंघा ते लोहारा या 8 किलोमीटरच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेला हा रस्ता अवघ्या 2 महिन्यात उघडला। खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। पुण्यात महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकी वसुलीचा धडाका सुरू आहे। यासाठी महापालिकेकडून वसुलीसाठी पथकं तयार करण्यात आली आहेत। नागरिकांची लाखो कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे। नोटीस पाठवल्यानंतरही थकबाकी न भरल्यास त्यांची मालमत्ता सील केली जाते।
भंडारा जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. त्यामुळे पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कर वसुली, साफसफाई, दाखले इत्यादी कामं खोळंबलीत. वेतन श्रेणी, अनुदान, निवृत्ती वेतनाची अंमलबजावणी तसंच ऑगस्ट 2020 ते मार्च 2022 पर्यंतची पगाराची थकबाकी त्वरित देण्याची मागणी कर्मचारी करतायत. मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन्सची देशभरातून डिमांड वाढली आहे. राणीच्या बागेतील पेंग्विन्स मिळावे यासाठी ओडिशा, गुजरात, लखनौ, गोरखपूर इथल्या झू प्राधिकरणांनी पत्रव्यवहार केलाय. राणीच्या बागेत एकूण 15 पेंग्विन्स आहेत. यापैकी काही पेंग्विन्स मिळावे अशी मागणी इतर राज्यातील प्राणी संग्रहालयांकडून करण्यात आली आहे. साता समुद्रापार गेलेल्या वारली चित्रकलेला सध्या मात्र घरघर लागले. भौगोलिक मानांकन असूनही बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं सध्या वारली चित्रकार आर्थिक अडचणीत आले. ही चित्रकला टिकवण्यासाठी सरकारकडूनही मदत नसल्यानं वारली चित्रकारांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. मावळ तालुक्यातील 219 वारकरी अयोध्येला प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला रवाना झाले आहेत. लोणावळा रेल्वे स्थानकावर वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर केला होता. अयोध्येला निघण्यापूर्वी सर्वच वारकऱ्यांनी लोणावळा रेल्वे स्थानकावर प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची पूजा करत आरती केली आहे.